Now we see here in the previous lectures we see about the histological structure of the blood vessels, that is the tiers of artery, tiers of vein and the capillaries, and the end point is the pulse, and also observe and see the different points which are present in our body where the pulse is felt. Now we are going to start the blood pressure. The new plan. आपल्या पुस्तकामध्ये दिलेला नवीन पॉइंट जो आहे तो कोणता आहे? ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर, व्हॉट इज ब्लड प्रेशर? आता इथे प्रश्न उद्भवतो आपल्याला, ब्लड प्रेशर म्हणजे काय? व्हॉट इज ब्लड प्रेशर मला सांगता येईल का? द प्रेशर exerted by blood on the wall of blood vessel is called blood pressure. The pressure exerted on the wall of the blood vessel is called blood pressure. म्हणजे जेव्हा रक्तवाहिन्यांमधून जात असतं त्यावेळेस त्या वॉलला, रक्तवाहिन्यांच्या वॉलवरती जे प्रेशर अप्लाय होतं त्याला ब्लड प्रेशर असं म्हणतात. अँड इट इज मेजर्ड बाय स्पॅग्मोमॅनोमीटर. आणि ब्लड प्रेशर हे कशाने मोजतात? स्पॅग्मोमॅनोमीटरने ब्लड प्रेशर हे मोजत असतात. Now, the pressure exerted by blood on the wall of the artery is called arterial blood pressure. आपल्याला ही दुसरी व्याख्या तयार करता येईल. कोणती? The pressure exerted by blood on the wall of artery is called arterial blood pressure. What is the function of that artery? Artery supply the blood to the different parts of the body. When the the pressure is exerted by blood on the arteries, is called arterial blood pressure. And these arterial blood pressures are of two types. One is the systolic blood pressure or systolic pressure. That is the SP. The pressure exerted by blood. The pressure exerted by blood on the wall of artery during ventricular contraction or ventricular systole is called systolic pressure. Systolic pressure म्हणजे काय? The pressure exerted on the wall during the ventricular contraction, and in the normal healthy person it measures about 120 mmHg. नॉर्मल प्रेशर नॉर्मली किती असतं? हे 120 mmHg असतं. And the second pressure is diastolic pressure.
दूसरा प्रेशर कोणता है? डायस्टोलिक प्रेशर. The pressure exerted on the wall of the artery during ventricular diastole is called diastolic pressure, or during the ventricular relaxation. जेव्हा वेंट्रिकल रिलॅक्स होतात त्यावेळेचं प्रेशर म्हणजे डायस्टोलिक प्रेशर. द नॉर्मल डायस्टोलिक प्रेशर इज 80 mmHg. किती असतं ते? 80 mmHg. मग टोटल ब्लड प्रेशर इज इक्वल टू SP बाय dt. म्हणजे ब्लड प्रेशर इज इक्वल टू सिस्टोलिक प्रेशर बाय डायस्टोलिक प्रेशर. मग हे किती गए? इट कॅन बी एक्सप्रेस और रिटन एज 120 बाय 80 mmHg. त्याला लिहिण्याची पद्धत कशी आहे की ब्लड प्रेशर कसं लिहितात? सिस्टोलिक प्रेशर वरती आणि डायस्टोलिक प्रेशर खाली. मग सिस्टोलिक प्रेशर किती आहे? 120 आणि डायस्टोलिक प्रेशर किती आहे? 80. दिस इज द नॉर्मल ब्लड प्रेशर ऑफ द हेल्दी पर्सन. हेल्दी पर्सन मध्ये ब्लड प्रेशर किती असतं? मग 120 बाय 80. त्याच्यामधलं 120 काय आहे? सिस्टोलिक प्रेशर आहे आणि 80 काय आहे? डायस्टोलिक प्रेशर. Now pulse pressure. The difference between systolic pressure and diastolic pressure is called pulse pressure. The systolic pressure is 120 minus 80, that is SP minus DT is equal to pulse pressure. किंवा उलट लिहिता येईल आपल्याला. पल्स प्रेशर इज इक्वल टू SP मायनस DP. मग हे पल्स प्रेशर किती झालंय? 40 mmHg. The normal pulse pressure is equal to 40 mmHg. अलग अलग से कसं निघालं? मग हे पल्स प्रेशर सिस्टोलिक प्रेशर मधून डायस्टोलिक प्रेशर मायनस केलं की कोणतं प्रेशर निघतं? पल्स प्रेशर निघतं. मग नॉर्मल पर्सन मध्ये पल्स प्रेशर किती असेल? 40 mmHg असते. आता बरेचदा आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर स्पॅग्मोमॅनोमीटरचा उपयोग करून ब्लड प्रेशर मोजतात. त्या ब्लड प्रेशर मोजत असताना बऱ्याचदा काहीतरी चेंजेस दिसून येतात त्याच्यामध्ये. नॉर्मल जे असतं तसं फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रीम डेविएशन इन द नॉर्मल ब्लड प्रेशर, that is the 120 by 80 mmHg, is the indication of heart malfunction. तर थोडाही जर बदल झालेला असेल काय म्हटलं मी? एक्स्ट्रीम
deviations in from normal blood pressure, that is 120 by 80 mmHg, are indications of heart malfunction. थोडाही जर नॉर्मल रेट मध्ये जर थोडा काही विचलितपणा दिसला आपल्याला, थोडा काही बदल झालेला असेल तर निश्चितच काहीतरी हार्ट मध्ये बिघाड झालेला दिसतो. आणि हे कशामुळे होतं मग हा बदल का बरं होत असेल तर इट मे बी ड्यू टू द चेंजेस इन द व्हॉल्यूम ऑफ ब्लड, changes in volume of blood. रक्ताची जी प्रमाण असतं, रक्ताची जी शरीरामध्ये जे रक्त असतं ते किती असतं, नॉर्मली 5 लिटर असतं. त्याच्यामध्ये जर काही व्हॉल्यूम मध्ये काही फरक झाला, जास्त झाला किंवा कमी झालं तर मग आपल्याला हार्ट मध्ये ब्लड प्रेशर हे कमी जास्त झालेलं दिसतं. इफ there is an increase the volume of the blood pressure is increases. If there is a less amount of the volume of the blood pressure is decreases. दूसरा हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट याच्यामध्ये असा आहे की blood passes through the blood vessels. The blood was supplied to the different parts of the body with the help of the arteries. The many times the elasticity of the artery loss due to the inelasticity of artery or hardening of the artery due to the old age, that is the arteriosclerosis. जर रक्तवाहिनीची टणक झालेली असेल, इलॅस्टिसिटी लॉस झालेली असेल, जर हार्ड झालेली असेल तर बघा बऱ्याचदा पाईप आपण शहरामध्ये पाईप रबरी पाईप आणतो पाणी भरण्यासाठी, पण तो पाईप हायकेनिक बऱ्याचदा बाहेरच राहून जातो उन्हामध्ये वगैरे वेगवेगळ्या वातावरणामध्ये. कालांतराने आपल्याला असं दिसून येतं की तो रबरी पाईप आहे ना टणक झालेला असतो, लवचिकता त्याची नाहीशी झालेली असते, गुंडाळता येत नाही. तर या आर्टरीच्या बाबतीत आहे, आर्टरी शरीरामध्ये काही वेळ नंतर त्याची इलॅस्टिसिटी ही लूज होऊन जाते. ही जर इलॅस्टिसिटी लूज झाली तर त्या कंडिशनला म्हणतात आर्टेरिओस्क्लेरोसिस. इफ देयर इज अ हार्डनिंग ऑफ द आर्टरीज, the pressure is exerted on the wall of the artery is greater. Due to this, the blood pressure is increases. Many times what happen? There is a deposition of fats in the arteries. That is the arteriosclerosis. बऱ्याचदा आर्टरी मध्ये काय होतं, फॅट्स जमा होऊन जातात आणि फॅटी लेयर जर जमा होऊन गेली तर परत इलॅस्टिसिटी लूज होऊन जाते. द ब्लड वेसल बिकम नॅरो. ड्यू टू दिस नॅरो आर्टरी द प्रेशर इज एक्झर्टेड ग्रेटर and due to this increase in the pressure, the blood pressure is increases. Now it also depend on renal disease, renal ला म्हणूया आपण किडनी डिसीजेस.
काही जर प्रॉब्लेम आलेला असेल किडनीमध्ये वगैरे तरी ब्लड प्रेशर मध्ये फरक पडून जातो. हार्मोनल चेंजेस. आता हार्मोनल चेंजेसचा महत्वाचा पॉइंट आहे हा, लक्षात ठेवायचा. इफ द लेवल ऑफ द थायरॉक्सिन is increases then when there is a hyperthyroidism. Hyper means great, a large amount of the secretion of thyroxine is there, then the high blood pressure, the blood pressure is increases. If there is a hypothyroidism, less amount of the thyroxine, कोणता थायरॉक्सिन हा हार्मोन जर लेस असेल तर लो ब्लड प्रेशर इज डिक्रीजेस. द इमोशनल स्ट्रेस, ओबेसिटी, शरीर जर स्थूल असेल तरी ब्लड प्रेशर इज हाय. आता याच्यामध्ये आपण माहिती आहे आपल्याला की ब्लड प्रेशर किती व्हायला असायला पाहिजे, 120/80 mmHg. If the blood pressure is lower than the normal, that is below 120/80, (90/60 mmHg. नॉर्मल किती असतं, 120/80. पण ही जी नॉर्मल व्हॅल्यू आहे या नॉर्मल व्हॅल्यू पेक्षा कमी, बिलो द 90 सिस्टोलिक आणि 60 डायस्टोलिक प्रेशर अशी जर कंडिशन असेल तर त्याला काय म्हणता येईल, is called hypotension. What happens in the hypotension? The blood pressure is decreases and the value of the blood pressure is less than the 90/60 mmHg. If the blood pressure is higher than normal, that is 140/90, is called hypertension. त्याला काय म्हणता येईल, हायपरटेन्शन. सिस्टोलिक प्रेशर 140 च्या वरती आणि